अमेरिका भारत व्यापारी तणावाचे नेमके काय परिणाम होतील हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारी तणाव मुख्यतः अमेरिकेने 1 ऑगस्ट 2025 पासून भारतीय वस्तूंवर 25% टॅरिफ लावण्याचा निर्णय वाढवला आहे. त्यामुळे हे टॅरिफ भारताच्या रशियासोबतच्या तेल आणि शस्त्र खरेदीमुळे आहेत, ज्यात अतिरिक्त दंडाचीही शक्यता आहे. या तणावाचे भारताच्या अर्थव्यवस्थेवर किंवा निर्यातीवर काय काय परिणाम होतील, एकूण विकासावर याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात याची आपण तपशील आणि याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम म्हणजे GDP वाढीवर याचा प्रभाव पडू शकतो. हे टॅरिफ भारताच्या GDP वाढीला अडथळा ठरू शकतात किंवा अडथळा आणू शकतात. ICRA ने FY26 म्हणजेच फायनान्शियल इयर 2026 साठी GDP वाढीचा जो अंदाज आहे तो 6.2% कमी केला आहे. तर नोमुरा जी फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे तिने 0.2% घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. हे टॅरिफ निर्यातीला प्रभावित करू शकतात, खासगी गुंतवणूक आणि एकूण विकास कमी करू शकतात असं सांगण्यात येत आहे. या सगळ्यामुळं व्यापारी जो आहे तो असमतोल निर्माण होऊ शकतो. अमेरिका हे भारताचे सर्वात मोठे व्यापारी भागीदार आहे, ज्यात 2024 ते 2025 मध्ये द्विपक्षीय व्यापार हा $186 अब्ज इथपर्यंत पोहोचला होता. 86.5 अब्ज निर्यात आणि 45.3 अब्ज आयात. अमेरिकेला भारताच्या एकूण निर्यातीच्या 18% वाटा आहे आणि हे टॅरिफ $40 अब्ज निर्यातीला प्रभावित करू शकतात. शेअर बाजार आणि रुपयांचे यावर गंभीर परिणाम दिसायला सुरुवात झालेली आहे. या घोषणेनंतर भारतीय शेअर बाजार घसरला आणि रुपयांची किंमत कमी झाली आहे. तणाव उत्पादन क्षेत्राच्या महत्त्वाकांक्षांना धक्का देऊ शकतात आणि आर्थिक वाढ 40 बेसिस पॉईंटने कमी होऊ शकते. या सगळ्याचे काही विशिष्ट क्षेत्रावर परिणाम होऊ शकतात. हे टॅरिफ विविध क्षेत्रांवर परिणाम करतात, ज्यात भारताच्या मुख्य निर्यातीचा सुद्धा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने रत्न आणि दागिने. अमेरिकेला दरवर्षी सुमारे $10 अब्ज निर्यातीवर हे प्रभाव टाकू शकतात, ज्यात पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते आणि हजारो रोजगार धोक्यात देखील येऊ शकतात. टॅरिफ 30 पॉईंट म्हणजेच काय तर 30 ते 38% जाऊ शकतात. कापड आणि वस्त्र म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रावर वेगवेगळ्या प्रकारे याचा प्रभाव पडू शकतो. तर कापड आणि वस्त्र या क्षेत्रावर 12% ते 25% टॅरिफमुळे किमती वाढू शकतात, ज्यामुळे मागणी आणखीन कमी होईल आणि नफा मार्जिन कमी होईल. नेमकं काय तर टॅरिफ लावल्यामुळे भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूची किंमत ही अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल आणि त्या ठिकाणी किंमत वाढल्यामुळे त्याच तुलनेमध्ये त्यांना एखादी वस्तू जर कमी किमतीत मिळत असेल तर तिथले ग्राहक जे आहेत, तिथले अमेरिकन लोक जे आहेत, अमेरिकन सिटीजन जे आहेत ते त्या वस्तूला प्रेफर करतील ना की भारतीय वस्तूला. हा टॅरिफ लावल्यामुळे भारताच्या वस्तू अमेरिकेमध्ये महाग होतील. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्टफोन. भारत अमेरिकेला स्मार्टफोन निर्यातीत चीनला मागे टाकला आहे. म्हणजेच भारतानं ॲपलचं जे उत्पादन आहे ते भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि ॲपलच्या उत्पादनामध्ये भारतानं चीनला देखील मागे टाकलेलं आहे. पण हे टॅरिफ ॲपलसारख्या कंपन्यांच्या उत्पादन योजनांना प्रभावित करू शकतात. औषधं, रसायने आणि यंत्रसामग्री हे क्षेत्र अमेरिकेला मुख्य निर्यात करतात. त्यामुळे टॅरिफमुळे स्पर्धात्मकता कमी होईल, विशेषतः व्हिएतनाम, इंडोनेशिया सारख्या देशांच्या तुलनेमध्ये ज्याचे टॅरिफ कमी आहेत. 20% ते 29% टॅरिफ त्या ठिकाणी आहेत. अन्न आणि कृषी उत्पन्नाने 29 ते 30% टॅरिफमुळे या क्षेत्रात निर्यात कमी होऊ शकते. या टॅरिफमुळे भारताच्या निर्याती स्पर्धापेक्षा जास्त महाग होऊ शकतात, ज्यामुळे पुरवठा साखळ्या दुसऱ्या देशांकडे वळू शकतात. व्यापार परिणाम आणि जागतिक संदर्भ म्हणजे एकूण सांगायचं जर झालं तर काय तर भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे इतर देशातील उत्पादनं हे अमेरिकेमध्ये कमी पैशामध्ये मिळू शकतात. त्यामुळं भारताचा जो निर्यातीची जी साखळी तयार झालेली आहे ती साखळीसुद्धा विस्कळीत होऊ शकते. परिणामी काय तर दुसऱ्या देशांमधून अमेरिकेमध्ये निर्यात होणाऱ्या वस्तू आणि त्यांची चेन सिस्टीम किंवा साखळी तयार होऊ शकते. त्यामुळे या टॅरिफचा ह्या सुद्धा एक धोका मानला जात आहे. याचे स्पर्धात्मक तोटा काय आहे तर भारताला व्हिएतनाम म्हणजेच काय तर 20 ते 40%, इंडोनेशिया 19% आणि चीन 30 ते 34% सारख्या देशांपेक्षा जास्त टॅरिफचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे गुंतवणूक आणि उत्पादन भारतातून हलवलं जाऊ शकतं. रशिया संबंधाचा प्रभाव. हे टॅरिफ भारताच्या रशियाकडून तेल खरेदी करण्यामुळं किंवा दंड म्हणून लावण्यात आलेले आहेत असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे. भारत रशियाकडून 37% तेल आयात करतो. शस्त्र खरेदीवर आधारित आहे. भारताचे रशियासोबतचे संबंध हे चांगले आहेत आणि भारत रशियाकडून शस्त्र खरेदी करतो, तेल खरेदी करतो, ज्यामुळे रिफायनरीच्या नफ्यात घट होऊ शकते. भारताच्या स्वायत्त धोरणाला आव्हान देतात. राजकीय आणि कूटनीतिक
परिणाम याचे काय होऊ शकतात, तर हे तणाव भारत अमेरिका धोरणात्मक संबंधांना धोका देतात, ज्यात विरोधकांनी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली आहे. आणि भारताची प्रतिक्रिया नेमकी काय आहे, तर भारताने शेती, दुग्ध आणि जीएस अन्न क्षेत्रात कोणत्याही सवलती नाकारलेल्या आहेत. म्हणजे जे व्यापारी चर्चेत मुख्य अडथळा आहेत, भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये व्यापारी चर्चा सुरू आहे, त्याला दबाव म्हणून सुद्धा हा टॅरिफ लावला असं सुद्धा म्हटलं जात आहे. 25 ऑगस्टपासून पुन्हा ही चर्चा एकदा सुरू होणार आहे. भारत शेतकरी, उद्योजक आणि MSMEच्या हितांचे रक्षण करण्यावर भर देत आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते हे टॅरिफ अल्पकालीन असू शकतात आणि दीर्घकालीन व्यापारी करारामुळे ते कमी होऊ शकतात. तथापि दंडाच्या स्पष्टतेची प्रतीक्षा आहे, ज्यामुळे प्रभाव अधिक गंभीर होऊ शकतो. नेमकं हे टॅरिफ कशा प्रकारे लावलं आहे किंवा याची स्पष्टता आणखीन आल्याच्या नंतर त्याचे परिणाम नेमकं किती गंभीर होतील हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता तुम्हाला ही माहिती नेमकी कशी वाटली ते आमच्या या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.